हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती कार्मेक. सोहळा ओटी भरणाचा. मसाढीच्या आजूबाजूच्या गावातली परिस्थिती पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की माता आणि बालकांच्या आरोग्याच्या भयंकर अवस्थेचं कारण हे केवळ वाईट सरकारी रुग्णालयं नव्हती, तर लोकांच्या मनातल्या अंधश्रद्धाही त्याला तितक्याच कारणीभूत होत्या. भगवान भरोसे बाळंत होण्यावरच इथल्या लोकांचा विश्वास होता. प्रसूतीसारख्या नैसर्गिक गोष्टीकरता दुसऱ्या कोणाची मदत कशाला घ्यायची, हे त्यांचं म्हणणं मला एका दृष्टीने समजू शकतं. सर्वसामान्यपणे प्रसूती ही साधी सोपीच होते. 90% वेळा काहीही अडचण न येता बाई बाळंत होते. पण या उरलेल्या 10% वेळीच काहीतरी गुंतागुंत होऊ शकते किंवा मृत्यू ओढवू शकतो. पण या गावांमध्ये या 10% वेळा नशिबावरच सोडून दिल्या जातात. कधीतरी तर असं काहीतरी होणारच असं म्हणून सोडून दिलं जातं. त्यामुळे त्यांना गरोदरपणातल्या तपासण्या या अनावश्यक वाटतात. या 10% बायकांमध्ये होणारी गुंतागुंत किंवा त्यांचा मृत्यू टाळता येऊ शकतो हेच त्यांना माहीत नसतं. खरं तर गरोदरपणातले धोके तपासणीमुळे वेळेवर लक्षात आले आणि त्यांना प्रशिक्षित कुशल माणसाने प्रसूती हाताळली तर हे सगळं टाळता येऊ शकतं. खरं तर गरोदरपणात काळजी घेण्यामागे हाच हेतू असतो. निरोगी बायकांच्या आरोग्याची काळजी घेणं आणि गरोदरपणातले धोके असलेल्या बायकांवर उपचार करणं. रिकामा प्रसूती कक्ष आणि क्वचितच तपासणीसाठी येणाऱ्या गरोदर बायका या प्रश्नाने मला फारच अस्वस्थ करून सोडलं होतं. नुकतीच वैद्यकीय पदवी मिळाल्यानंतर मी डॉक्टर अभय बंग यांच्या सर्च येथे एका आदिवासी समारंभाला उपस्थित राहिले होते ते मला आठवलं. रंग, गाणी, नृत्य आणि स्थानिक प्रथांमधून त्यांनी महत्त्वाचे आरोग्य संदेश लोकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचवले होते. आम्हालाही इथे अशा प्रकारचं काही करता येईल का? एखाद्या बाईचं गरोदरपण साजरं करायची एक सुंदर पद्धत महाराष्ट्रात आहे. त्या बाईला सुंदर मोगऱ्याच्या फुलांच्या माळा घालतात, हातात फुलांच्या बांगड्या, पायात फुलांचे पैंजण आणि डोक्यावर मुकुट घालतात आणि तिला फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर बसवतात. नातेवाईक, बायका आणि मैत्रिणी त्या गरोदर बाईला आणि तिच्या पोटातल्या बाळाला भेटवस्तू आणि आशीर्वाद देण्यासाठी जमतात. या समारंभामुळे त्या गरोदर बाईला महत्त्व मिळतं. त्यामुळे मला नेहमीच ही पद्धत आवडलेली आहे. या समारंभामुळे तिला आणि तिच्या आईपणाला संपूर्ण कुटुंबाच्या केंद्रस्थानी जागा मिळते. मसाढीमध्येही अशाच एखाद्या समारंभाची गरज होती. एक लहानसा समारंभ भरवून लोकांना गरोदरपणातल्या नियमित तपासण्या आणि कुशल डॉक्टरतर्फे प्रसूती करून घेण्याचं महत्त्व सांगता येईल का, असा माझ्या मनात विचार आला. त्यासाठी सामूहिक डोहाळे जेवण किंवा ओटी भरण करावं असं मला वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही कल्पना माझ्या टीमला सांगितली आणि त्यांना ती फारच आवडली. डॉक्टर रविकांत यांनीही नेहमीप्रमाणे याला पाठिंबा दिला. आसपासच्या गावांमधून आम्ही 100 गरोदर बायका आणि त्यांच्या सासवांना आमंत्रित केलं. प्रत्येकीसाठी आम्ही एक भेटवस्तूचं पाकिट तयार करून ठेवलं. त्यात साडी, बांगड्या, सिंदूर, आलता, कंगवा आणि सुकामेवा होता. मसाढीतल्या वयस्कर बायकांना गाणी म्हणण्यासाठी ढोलकी आणि डफली घेऊन यायला सांगितलं होतं. सुरक्षित गरोदरपण आणि कुशल व्यक्तीकडून प्रसूती या विषयावर आम्ही एक लहानसं नाटक बसवलं. या समारंभाचा मुख्य हेतू हा त्याविषयीची जागृती हाच होता. ओटी भरणाची सकाळ खूपच छान उगवली होती. मस्त ऊन पडलं होतं. आमच्या टीममधले सगळे खूपच उत्साहात सगळीकडे वावरत होते. त्यातल्या एकाने आधी काही ठरलेलं नसताना अचानक स्पीकर्सवर एक जुनं हिंदी गाणं लावलं. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ए माँ. या गाण्यातल्या भावार्थाने सगळं वातावरण भारलं गेलं. या पार्श्वभूमीवर डझनावारी गरोदर बायका आमच्या केंद्राच्या दिशेने येताना पाहून मला काय वाटलं ते मी वर्णन करून सांगूच शकणार नाही. चहूबाजूंनी गरोदर बायका आणि त्यांच्या नातेवाईक बायकांना येताना पाहून माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं. मला इतका आनंद झाला होता. किमान 150 जणी जमल्या होत्या.
त्यांच्या रंगीबेरंगी सुती साड्यांमुळे आमचं केंद्र लाल, निळं आणि हिरवं अशा रंगांनी फुलून गेलं. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने गरोदर बायकांना आपलं म्हणणं ऐकवता येणार या कल्पनेने मी रोमांचित झाले होते. आता पुढचे 3 तास माझे होते. या बायकांना त्यांच्या घरातून बाहेर काढायची आमची ही योजना यशस्वी झाली होती. नमस्ते, मी डॉक्टर तरू. मी मुंबईहून आलेली एक स्त्री डॉक्टर आहे. माझ्या टीममधले सदस्य बिहारमधल्या वेगवेगळ्या भागांमधून आलेले आहेत. आम्ही मुख्यतः गरोदर बायका आणि लहान मुलांसाठी हे आरोग्य केंद्र सुरू केलं आहे. इथे अगदी माफक किमतीत तुम्हाला उपचार मिळतील. आम्ही इथं पैसे उकळायला बसलेले नाही याची खात्री बाळगा. पैसेच मिळवायचे असते तर आम्हाला जायला दुर्गम भागातल्या या खेड्यापेक्षा इतर अनेक ठिकाणं आहेत. इथल्या गावांमधल्या आया आणि त्यांच्या मुलांच्या आरोग्याची परिस्थिती सुधारणं हे आमचं एकमेव उद्दिष्ट आहे. त्यामुळे कृपया आमच्यावर विश्वास ठेवा आणि नियमित तपासण्यांकरता आणि प्रसूतीकरता आमच्या केंद्रात या. हे केंद्र 24 तास उघडं असतं. आमच्याकडे रुग्णवाहिकासुद्धा आहे. जर तुमच्या घरून तुम्हाला इथं आणायचं असेल तर आम्ही ती पाठवू शकतो. तुमच्या माहितीसाठी सांगतेय की मी स्वतः या केंद्रातच राहते. तुमच्यापैकी प्रत्येकीकडे मी स्वतः जातीने लक्ष पुरवीन. मी माझं स्वागतपर हे भाषण संपवल्यावर गाणं म्हणायला जमलेल्या बायका ढोलकी वाजवू लागल्या. मग ओटी भरण्याकरता आम्ही एकेका गरोदर बाईला आणि एकेका सासूला मंचावर बोलवू लागलो. ओटी भरण्यासाठी काय काय करायचं हे काही त्यांना आम्ही सांगायची गरज नव्हती. त्यांच्या स्थानिक प्रथानुसार त्या सगळं व्यवस्थित करत होत्या. पहिल्यांदा तेल, मग सिंदूर, मग आळता. मुसहर टोळीतल्या त्या बाईने मला सिंदूर लावला होता, अगदी तशाच पद्धतीने सगळं सुरू होतं. त्यानंतर त्या बाईला सुरक्षित प्रसूतीसाठी आशीर्वाद देऊन सासूच्या हस्ते तिला भेटवस्तूंचं पाकिट देण्यात येत होतं. काही गरोदर बायका हे सगळं पाहून इतक्या भारावून गेल्या की मंचावरून उतरण्यापूर्वी त्या मला घट्ट मिठी मारत होत्या. माझ्या लक्षात आलं की त्यांच्या लग्नाच्या दिवसानंतर त्यांच्याकडे कधीच इतकं लक्ष देण्यात आलं नसणार. या आया केंद्रस्थानी याव्यात हाच या समारंभाचा उद्देश होता. जर त्यांना याचं मूल्य कळलं तर आमचं काम झालंच म्हणायचं. मधून मधून मी माईक घेऊन आरोग्याचे संदेश देत होते. तुम्ही सगळे शेतकरी आहात. शेतात बी पेरल्यानंतर कापणी करेपर्यंत तुम्ही त्याबद्दल विसरून जात नाही ना. आपण त्या पिकाला नशिबाच्या भरवशावर सोडून देतो की चांगलं पीक यावं म्हणून पाणी आणि खतं घालतो. अगदी तसंच जर निरोगी आई आणि निरोगी बाळ हवं असेल तर गरोदर बाईची जास्त काळजी घ्यायला हवी. कारण शेवटी शेतातल्या पिकापेक्षा घरातली आई किती जास्त महत्त्वाची आहे. तुमच्या कुटुंबाचं भविष्य आहे ते बाळ. म्हणूनच गरोदर बाईला नियमितपणे डॉक्टरकडे नेलं पाहिजे. त्यांना पौष्टिक आहार आणि विश्रांती मिळाली पाहिजे आणि त्यांनी ताकदीच्या गोळ्या घेतल्या पाहिजेत. सरते शेवटी त्यांची प्रसूती प्रशिक्षित परिचारिकेने किंवा डॉक्टरने करायला हवी. म्हणजे मग काही गुंतागुंत किंवा धोका असेल तर तो वेळेवर लक्षात येऊन त्यानुसार उपचार केले जाऊ शकतात. हे सगळं किती अवघड आहे. मला विचाराल तर शेतातल्या पिकाची निगा राखण्यापेक्षा सोपंच आहे. जर वेळेवर उच्च धोका असलेला गरोदरपणा लक्षात आला तर आत्ता होणारे नवजात अर्भकांचे आणि आयांचे जवळपास सगळे मृत्यू टाळता येऊ शकतात. हे तुम्हाला माहीत आहे का? जसं तुम्ही शेतातल्या पिकावर पडलेली कीड मारायला कीटकनाशकं वापरता तसंच औषधोपचारांनी गरोदरपणातले धोके दूर करता येतात. माझं म्हणणं त्यांना कितपत समजत होतं माहीत नाही, पण मी मात्र पूर्ण प्रयत्न करत होते. समारंभ चालू होता तेव्हा काही वेळाने माझ्या टीमच्या एका सदस्याने माझ्या लक्षात आणून दिलं की समोरची गर्दी ही त्यांच्या वर्गाप्रमाणे विभागली गेली होती. म्हणजे उच्चवर्गीय बायका शामियान्याच्या सावलीत पुढच्या रांगांमध्ये बसल्या होत्या तर खालच्या वर्गातल्या बायका अगदी मागच्या बाजूला तळपत्या उन्हात बसल्या होत्या. आपल्या समाजात ही अशी जात वर्गाच्या विषमतेची मुळं किती खोलवर रुजलेली आहेत हे पाहून अविश्वासाने मी मान हलवली. ही विभागणी टाळण्याकरता आपण मागे बसलेल्या गरोदर बायकांची ओटी भरायला
पुढे बसलेल्या बायकांना बोलावू असं त्या सदस्याने सुचवलं. सुरुवातीला काहीशी टाळाटाळ करणाऱ्या त्या बायका हळूहळू दुसऱ्यांची ओटी भरायला लागल्या आणि काही वेळाने तर त्यांच्यातला हा भेदभाव विसरूनच गेल्या. समारंभाच्या शेवटी आम्ही त्या बायकांची नावं आमच्याकडे नोंदवून घेतली. कितीतरी जणींनी स्वतःला आमच्याकडून तपासूनही घेतलं. त्यातल्या कित्येक आया ह्या फारच बारीक, जवळपास कुपोषित होत्या असं मला आढळलं. त्यांची सरासरी वजनं 35 ते 40 किलो होती आणि त्यातही त्यांच्या वाढलेल्या पोटाचंच काय ते त्यातल्या त्यात वजन होतं. त्या गरिबीत राहत होत्या आणि दुर्लक्षित होत्या याचीही उघड चिन्ह होती. कोणीही त्यांची काळजी घेताना दिसत नव्हतं. त्यापैकी एकीनेही कधी कोणत्या आरोग्य सेविकेकडून तपासणी करून घेतली नव्हती किंवा कधी लोहाच्या गोळ्याही घेतल्या नव्हत्या. समारंभामधून परत जाताना त्या खुश दिसत होत्या. त्या पुन्हा माझ्याकडे येतील अशी मला आशा होती. इथे साडी मिळणार म्हणून त्यातल्या बऱ्याचशा बायका घराबाहेर पडून इथं आल्या होत्या हे मला माहीत होतं. आपल्याला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, अर्थपूर्ण वाटतात, त्या आपल्या निवडींवर प्रभाव पाडत असतात असं मग मी स्वतःला समजावलं. खेडेगावातल्या गरीब लोकांना जिथे खायची भ्रांत असते तिथे त्यांच्याकडून एखादी नवी कल्पना कशी स्वीकारली जाणार? पण एखादी वस्तू मात्र त्यांना नक्कीच जास्त मौल्यवान वाटेल. कायम काही अशा वस्तूंच्या भेटी देता येणार नाहीत हे मला माहीत होतं. पण त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि त्यांच्या समाजात आमची ओळख निर्माण करण्यासाठी असं वस्तूंचं वाटप एकदा केलं तरी चालण्यासारखं आहे असं मला वाटलं. एकदा का त्यांनी आमच्याशी संबंध जोडले आणि त्यांची मनं मोकळी झाली की मग त्या कोणत्याही बक्षिसाची लालूच न दाखवताही आमच्याकडे येऊ लागतील अशी मला खात्री होती. पुढच्या काही आठवड्यांमध्येच ओटी भरण्याच्या या समारंभाचं यश सिद्ध झालं. पुढच्या तपासणीसाठी त्यातल्या निम्म्याहून अधिक बायका आमच्याकडे परत आल्या आणि सोबत इतर काही जणींनाही घेऊन आल्या. सरते शेवटी आमची गरोदर बायकांची ओपीडी जोरात सुरू झाली. सुरुवातीच्या काही महिन्यात आमची वॉर्डातली मदतनीस ममता आणि मी रोज सकाळी प्रसूतीच्या उपकरणांचे ट्रे निर्जंतुक करून ठेवायचो. मग रोज रात्री आम्ही इतक्या प्रेमाने सज्ज केलेल्या त्या रिकामी प्रसूती कक्षाकडे मी खेदाने पाहायचे. एका रात्री आमच्या प्रसूती कक्षावरचा हा शाप संपला आणि जवळच्याच एका घरातली एक बाई प्रसूती वेदनांनी ओरडत किंचाळत आमच्या प्रसूती कक्षात बाळंत झाली. आता मी मसाढीची अधिकृत दाई बनले होते. त्यानंतर केंद्रात प्रसूतीसुद्धा भरपूर होऊ लागल्या. धन्यवाद.